अंजली काय ग बोटाला? ते काही नाही, थोडंसं लागलंय. अगं पण जखम तर आहे ना? हो म्हणजे नाही, ते फ्रूट्स कापताना थोडंसं लागलं, एवढं काही नाहीये. आणि मंगळसूत्र कुठे आहे तुझं? ते मंगळसूत्र वाढलं, म्हणजे रस्त्यात पडायला नको ना, म्हणून मी काढून ठेवलं. हे पर्स मध्येच आहे. विक्रम, आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आरडाओरड करायला हे कारखानिसांचं घर नाही. एवढं काय झालं ओरडायला? अंजली का आली होती इथे? तुला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मी इतकंच म्हणेन की अंजलीशी तुझं काहीही देणं घेणं नाही. मिळालं उत्तर? जा. नसेल ना? अंजलीशी माझं काहीही घेणं देणं नसलं तरी श्रीकांतशी आहे ना? तो केव्हा सुटणार आहे? माझे प्रयत्न सुरू आहेत. मला मोघम उत्तर नकोय. हे बघ, मी तुला सांगितलं ना माझे प्रयत्न सुरू आहेत म्हणून. श्रीकांत बाहेर आला की मी तुला कळवेन. तो बाहेर आल्यावर तू मला कळवायची गरज नाहीये. तो केव्हा बाहेर येईल ना तेवढंच सांग. विक्रम, हे बघ, आज तू मला असं टाळू शकत नाहीस. तुला चांगलंच माहितीये माझं श्रीकांतवर खूप प्रेम आहे आणि या एकाच कारणासाठी मी तुला मदत करायला तयार झाले. त्यामुळे लवकरात लवकर माझा श्रीकांत बाहेर आला पाहिजे. मी श्रीकांतच्या वकिलाला भेटलो. मग काय म्हणाले ते? म्हणाला की अरे बोल ना, काय म्हणाले ते? काही म्हणाला नाही आणि मला असं वाटतं की त्याला बदलायला हवं. हा मग बदल ना, विचार कसला करतोयस एवढा? मला काय करायला हवं हे तू सांगायची गरज नाहीये गिरिजा. हे बघ, मला फक्त एवढंच सांगायचं की श्रीकांत लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे, बास. आणि तो बाहेर नाही आला मग काय करशील का? तू त्याला खोट्या केसमध्ये अडकवलंयस हे सगळ्यांना ओरडून सांगेल. आणि विश्वास नसेल बसत ना तर एकदा प्रयत्न करून बघच. नाही, मला अशी हार मानून नाही चालणार. उद्याच विक्रम बरोबर वकिलाची भेट घेऊन
श्रीकांतच्या सुटकेबद्दल मी विचारणार आहे. खात्री आहे की लवकरात लवकर माझा श्रीकांत या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडून कायमचा माझ्याकडे परत आलेला असेल. अंजली, तू काही काम होतं? हो, काम म्हणजे मला तुमच्या बरोबर त्या वकिलांकडे यायचंय. म्हणजे एवढे दिवस झाले श्रीकांतला अजून तारीख कशी नाही मिळाली हे मला विचारायचंय. अगं माझं आताच बोलणं झालं त्या वकिलाशी. हो, काय म्हणाले ते? हेच की श्रीकांतच्या तारखेबद्दल त्यांना काही कळलं तर ते आपल्याला कळवतील आणि मग भेटण्याबद्दल बोलत होते ते. पण मग आणखी किती दिवस वाट बघत बसायची आपण? अंजली, अगं श्रीकांतच्या सुटकेबद्दल तुझी अस्वस्थता मी समजू शकतो, पण मी सुद्धा काही स्वस्थ बसलेलो नाहीये. मी फार तर फार 1-2 दिवस वाट बघेन आणि वेळ आलीच तर आपण तो वकील बदलून टाकू. ठीक आहे, म्हणजे आता थोडं टेन्शन कमी झालंय माझं. आई, आता तब्येत कशी आहे त्यांची? बरी. अगं काय झालं की तिला इथे राहायचं नव्हतं म्हणून मग मी तिला महाबळेश्वरला पाठवलंय. महाबळेश्वरला? अहो, त्यांच्या अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कसा काय असा निर्णय घेतलात? आता तिलाच इथे राहायची इच्छा नाही म्हटल्यानंतर मी तरी काय करणार. आणि मग तिकडे त्यांची कोण काळजी घेणार? माझी माणसं आहेत ना तिथे, मी सगळी व्यवस्था करून आलोय. हा, तू आता निश्चिंत घरी जा. ओके? श्रीकांत जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, तेव्हा काही काळजी करू नकोस. ठीक आहे, मला कळवा. हा, नक्की. येऊ मी? हे बघ, हे त्या वकिलाचं ऑफिस. ते सगळं ठीक आहे, पण ऑफिस बंद आहे. ह्याला हो रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे ना, हरकत नाही. ते ऑफिसला आल्याशिवाय थोडीच राहणार आहेत. येतील, वाट बघू आपण त्यांची. अरे पण त्यांची ऑफिसला याची वेळ सुद्धा निघून गेली आहे. येतील का रे ते आज? हे बघ सरू, मला फक्त त्यांचं ऑफिस माहिती आहे. घर माहिती असतं तर मी तुला तिकडे घेऊन गेलो असतो. उगाच बावळटारखं काहीतरी बडबडू नकोस. इथे आले नाहीयेत ना, म्हणजे घरीही नसणार. मला असं वाटतं ते कोर्टात गेले असतील. आपण त्यांना भेटायला कोर्टात जाऊया. हां, हे बेस्ट आहे. चल जाऊ. हे, तुला भेटायला कोणीतरी मुलगी आले. श्री, मी इथे म्हणजे तुला भेटायला, ऍक्च्युली बोलायला. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू इथून जा, तेच बरं होईल. श्री, अरे एकदा बघ तरी माझ्याकडे.
बोल ना माझ्याशी. श्री मला बोलायचंय रे तुझ्याशी. हे बघ, मला माहितीये तुझी अजिबात इच्छा नाहीये माझ्याशी बोलायची. बरोबर आहे ते सगळं, पण अरे संबंध असे अचानक तोडता नाही ना रे. मला खरंच बोलायचंय रे तुझ्याशी. प्लीज एकदा तरी बघ ना माझ्याकडे. नको ना रे वागूस असा. हे अचानक जे काही घडलंय ना तुझ्या बाबतीत मला अजूनही पटतच नाहीये अरे. हे बघ, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुझ्या हातून असा कुठलाही गुन्हा घडणं शक्यच नाहीये अरे. पण मग तू कसा काय अडकलायस याच्यात? नक्की काय झालंय? मला काहीच कळत नाही रे. खूप वाईट वाटतंय मला. बस बस बस, एक शब्दही ऐकायचा नाहीये मला. श्री प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. काय होणार आहे? काय उपयोग आहे त्यांनी? तुझ्या बोलण्याने काही फरक पडणार असेल असं तुला वाटत असेल तर तू चुकतेस गिरिजा. तू आधी जरा शांत होतोस का? शांत हो मी. इथे माझं आयुष्य टांगलेलं आहे आणि मी शांत होऊ? श्री काय श्री? या सगळ्या परिस्थितीला तूच जबाबदार आहे. हे सगळं माहिती असून मी शांत हो? गिरिजा, हे तुझे काही खेळ खेळतेस हे मला माहित नाही असं तुला वाटत असेल ना तर तू चुकतेस. नाही अरे, हे बघ, मला माहिती आहे तू हे सगळं रागाच्या भरात. थांब. हे तुझे काही वागतेस ना खोटं आहे, साफ खोटं. आणि तू इथे म्हणून आलीस कारण तुला श्रीकांतचे हाल बघायचे आणि तुला तेच बघायचंय. श्री अरे खरंच असं नाहीये. मग कसं आहे? इथे या लोकांना तूच सांगितलंयस मला त्रास द्यायला. तो इन्स्पेक्टर काय, तो हवालदार काय, हे सगळे मिळून तुम्ही सगळे मिळून मला त्रास देता आणि तुला याची ना मजा घ्यायची, अजून काय नाही. हीच मजा घ्यायची आहे तुला. श्री बास. हे बघ, मला मान्य आहे मी खूप वाईट वागले तुझ्याशी. तुला रस्त्यावर आणले मी, पण ह्या सगळ्या केस मध्ये मी खरंच नाही अडकवले रे तुला. मी तुझे हाल झालेले बघू नाही शकत आहे. चिंता करू नकोस. हे बघ, मला काही बोलायची काही ऐकायची इच्छा नाहीये तुझा. सरू कुठे दिसत नाहीये. ती बाहेर गेली आहे. कुठे जाते सांगून नाही गेली का? ठीक आहे, मी आता जे काही बोलते ते सगळं नाटक वाटतंय ना तुला? खोटं वाटतंय? काही हरकत नाही. मी तुला पटवून देईन की मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. आतापर्यंत जे काही केलंयस ना ते खूप आहे. यापुढे आणखी काही करायचं असेल तर ते सहन करण्याची ताकद आहे माझ्यात. तुला जे समजायचंय ते समज, पण नंतर तुलाच कळेल की तू जो काही विचार करतोयस ना तो चुकीचा आहे. आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीतून तू बाहेर निघणार आहेस आणि या सगळ्यातून तुला फक्त मीच बाहेर काढू शकते. बरोबर आहे, तूच काढू शकतेस मला बाहेर. तूच काढणार मला. आता तूच मला अडकवलंस म्हणजे तूच काढणार ना. मी बरोबर आहे गिरीजा, मी आहे ना विचार करत होतो की मी का इथे अडकलो, कोणी अडकवलं. पण आज मला त्याचं उत्तर मिळालंय. तू केलंयस हे सगळं. हो, तूच केलंयस हे सगळं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव गिरीजा, माझा जीव जरी गेला ना तरी मी तुझ्या कुठल्याही अटी मान्य करणार नाही. लक्षात ठेव. श्री, अरे तुला मिळवणं ही माझी इच्छा असली तरी मी हे सगळं केलेलं नाहीये. मी खरंच तुला यात अडकवलेलं नाहीये. पण ह्या सगळ्यातून मी तुला बाहेर काढीन. हे बघ गिरीजा, माझ्या हातून वेगळं काही घडण्याआधी निघायचं इथून. जा.
कशी आली अचानक? ते विक्रम यांच्या घरी थांबायची गरज नव्हती म्हणून आले परत. थांबायची गरज नव्हती म्हणजे तू त्याच्या आईची काळजी घ्यायला गेली होतीस ना? हो गेले होते, पण विक्रम यांनी अचानक त्यांच्या आईना महाबळेश्वरला पाठवून दिलं म्हणून परत आले. महाबळेश्वरला पाठवून दिलं? ते असं अचानक? मलाही त्यांच्या वागण्याचा काही अर्थच लागत नाहीये. त्याला जर आईला असं परतच पाठवायचं होतं तर मग आणायची गरज काय होती? हो ना, माझ्या मनातही तोच विचार येऊन गेला. इथे निदान तिची काळजी घ्यायला तू तरी होतीस. तिथे त्या महाबळेश्वर मध्ये कोण घेणार तिची काळजी? मी सुद्धा हाच प्रश्न विचारला त्यांना, तर मला म्हणाले की माझी माणसं आहेत म्हणे तिथे काळजी घ्यायला. हो बाई, मग तिकडे काळजी घ्यायला माणसं होती तर मग इकडे कशाला आणायचं होतं तिला? तिकडेच ठेवायचं होतं. खरं तर हो, पण आपल्याला म्हणजे मला त्यांना सांभाळण्याचा त्रास होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल. मग आधीच घ्यायचं होतं ना हा निर्णय. तू त्याला त्याच्या वागण्याबद्दल विचारायला हवं होतंस. मला तर विचित्रच वाटायला लागलंय त्याचं वागणं. आई, सरू कुठे दिसत नाहीये? ती बाहेर गेली आहे. कुठे जाते सांगून नाही गेली का? तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. काय झालं? सरिताचा विषय काढल्यावर तुम्ही अशा गप्प का झाला? ती वकिलाकडे जाते म्हणाली, पण काय झालं? अशा बोलता बोलता मध्येच का थांबलात तुम्ही? नाही ग, तसं काही नाही. अगं बाई, गॅसवर भांडं ठेवलंय, बघते. आई, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. काय झालं? सरिताचा विषय काढल्यावर तुम्ही अशा गप्प का झालात? खरं सांगू, सरू घराबाहेर पडली ना ग, तू मनात ना असे नाही ते विचार येतात. संशय येत राहतो की नक्की वकिलालाच भेटायला गेली आहे की त्या हरीशला भेटणार आहे. नाही आई, आपली सरिता पुन्हा अशी काहीतरी चूक करेल असा विचारही मनात आणू नका. हे बघा, माणसं चुकतात. ती चुकली होती, पण त्याचा पश्चाताप सुद्धा तिला झालाय ना. तू आता किती असं सांगितलं तरी घडून गेलेल्या गोष्टी विसरता येत नाही ना ग. सरिताच्या भविष्याचा विचार करता तुम्हाला हे विसरावंच लागेल आई. आणि आज जो तुम्ही तिच्यावरती संशय घेतलाय ना, तो शेवटचा. यापुढे तिच्याबद्दल कधीही मनात शंका आणायची नाही. ती मुलगी आहे तुमची, तुम्हाला तिच्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. विश्वास आहे ग, पण रिकाम्या मनात ना नाही ते विचार येत राहतात. तो विषय आता आपण बाजूला ठेवूया. तुम्ही म्हणाला होतात ना की सरिता वकिलांना भेटायला गेली म्हणून. अहो, तसं असेल तर चांगलंच आहे की. आणि आज विक्रम सुद्धा जाणार आहेत वकिलांना भेटायला. आज काहीतरी ठोस माहिती आपल्या हातात पडेल नक्कीच. तू म्हणतेस तसं घडलं ना तर खूप बरं होईल ग. देव करो आणि एखादी तरी गोष्ट आपल्या मनासारखी घडो.